नमस्कार. तर आत्ता बनतोय गौरीचा नैवेद्य. त्याच्यामध्ये तांदूळ शिजवून घेतलेले आहेत आणि हळदीचं पान टाकलेलं आहे सुगंधासाठी. ही पारंपरिक खीर आहे. कोकणात वेगवेगळ्या प्रकारच्या खिरी बनवल्या जातात, पण गौरीच्या दिवशी या खिरीचा मान असतो. त्याच्यामुळे ही पारंपरिक पद्धतीने खीर बनवली जाते याच्यामध्ये. आणि आता आपण त्याच्यामध्ये गूळ ॲड करणार आहोत. तर त्याच्यामध्ये गूळ टाकूया. जेवढं प्रमाण आहे त्याच्या म्हणजे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गुळाचं प्रमाण. आणि गूळ विरघळेपर्यंत ते तांदूळ पण छान एकजीव होतात. यामध्ये गूळ बारीक चिरून घातला तरी पण चालेल, पटकन होईल. पण जी एकत्र शिजण्याची जी प्रोसेस असते ना ती कमी होते आणि त्याची चव मग तेवढी चांगली लागत नाही मंद आचेवर शिजल्यानंतर. आता ते गूळ विरघळलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये नारळाचा चव वाटून लावलेला आहे मी. कारण असं पण वरून टाकलं ना तर ते असं थोडंसं चरचरीत होतं. म्हणजे कसं नारळाचं दूध आणि त्याची चवसुद्धा त्याच्यामध्ये मिक्स होते आणि छान एकजीव झाल्यानंतर अजून सुंदर लागतं ते. आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद कलरसाठी आपण ॲड करतो आहे आणि वेलची पूड टाकतो आहे. बाकी काही ॲडिशन त्याच्यामध्ये नसतं. आणि पहिला चुलीवर शिजवली जायची, आत्ता तर गॅसवर आहे. चुलीवर तर अजून छान सुगंध खरपूस होते ती. आता आपण हळद ॲड केली आहे थोडी. केशर वगैरे काही ॲड करायची गरज नाही आहे. आता ते छान एकजीव करून घेऊया. थोडंसं पाणी ॲड केलं आहे मी, जेणेकरून हळद आणि ते छान कलर त्याचा लागेल त्याला सगळ्याला. मंद आचेवरच शिजवायचे, कारण नारळाचा रस घातले त्याच्यामुळे फाटण्याची शक्यता असते. तर हा आहे फायनल लुक. बघा किती सुरेख कलर आलेला आहे आणि खमंगपणा पण आहे गुळामुळे. छान एकजीव पण झालेली आहे ती. पारंपरिक रेसिपी आहे. पहिला गावठी तांदूळ वापरायचे. तुम्हाला जर गावठी तांदूळ मिळत असेल तर अजून त्याने चव वाढते. तर आता गौरीच्या नैवेद्यात आहे वरण भात, पुऱ्या, खीर, वाटाण्याची भाजी आहे, कुरडया आहेत. खीर पुरीचा नैवेद्य गौरीला दाखवला जातो. आणि आता आई वौसा भरते कसा बघा. तुम्हाला दाखवते काय काय असतं त्याच्यामध्ये. ते 5 वेळा ओवाळलं जातं तिला. काय काय ॲड केलेलं आहे त्या सुपामध्ये ते दाखवतो. नाही बघा, ह्याच्यामध्ये पुऱ्या आहेत, नारळ आहे, तांदूळ, 5 प्रकारच्या फळभाज्या, फळं. तर यामध्ये नवीन वौसा भरला जातो. म्हणजे नवीन लग्न झालेले असतं ते पहिल्या वर्षी जो भरला जातो ना, त्याच्यामध्ये 5 प्रकारची फळं, खण, नारळ आणि फराळाचं हे सगळं असतं सामान. पण हे आता झाली आहेत बरीच वर्ष लग्नाला आणि ते जे भरतात ना ते असं सिंपल असतं नॉर्मली. तर ही आमची गौराई आहे बघा. आम्ही पाया पडले. बाजूला गणपती बाप्पा पण आहे. तुम्हाला जवळून दाखवते कशी दिसते आमची गौराई. ही बघा किती छान दिसते आहे ना. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच पारंपरिक पदार्थ घेऊन येत राहीन मी, नवीन जुने. भेटूया पुन्हा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.